कोणाचं पुण्य असेल ते मला सांगू नका, त्याबद्दल माझा प्रश्न नाही. माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही पंचांगाच्या सूत्राचा भेद काढावा. पंचांग इतकी सोपी गोष्ट आहे का? मी सांगतो, आज सकाळी 9:30 वाजता एका बाईला मुलगा झाला. 9:32 मुलगा झाला. सांगा ना त्याचं नाव पटकन. माणसं आहेत ना तुम्ही, माणसं आहेत ना. कितव्या चरणात आला असेल तो, त्याचं नक्षत्र काय असेल, त्याचं रासनाव काय येणार, त्याला योनी कोणती असेल, नाडी कोणती असेल, ग्रहावकडा चक्राची काय व्याप्ती असेल, हे सांगता येतं का आपल्याला? नाही. हे कुत्र सांगत होतं. एकादशीचा भेद सांगते, पर्वकाळाचं मांगल्य सांगते. त्या अर्थी ते कुत्र विद्वान किती असेल कल्पना करा ना. आपण त्याच्या अंगावरच्या केसाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. एक केस त्याच्या अंगावरचा, एक केस. ज्याला श्रुती बोलते म्हणजे ते कुत्र साधं आहे का? ते श्रुती बोलते, श्रुती. कुत्र्याच्या 6 जाती सांगितल्या पुराणामध्ये. 6 जाती. आपण जे रस्त्यावर कुत्रे पाहतो त्याला ग्रामसुकर म्हणतात. सर्वात विद्वान कुत्र्याची जात कोणती असेल तर सारमेय नावाची कुत्र्याची जात आहे. विडाला आता विज्ञानानं केलेले कुत्रे हे या 6 मध्ये मोजायचे नाही. आता जे तयार केलेले कुत्रे आहेत का, हे 6 मोजायचे नाही. हे काय तयार केलेले कुत्रे आहेत, हे विमानात पण जातात. हो, माझ्या शेजारी एक विमानात बाई बसेल होती. येऊगाला विमानानं जायचं. मी काय तिकडे गेलो नव्हतो, मलेशियाला नव्हतं गेलो. नंतर इसकी त्यांना आताच सांगायला द्वारकेला गेलो तो विमानाला. तर त्या बाईच्या पोटावर अशी पिशवी, तिच्या पोटावर ते कुत्र पसकन शिकारी. त्याला तिने टिश्यू पेपर काढ आणि त्याचं नाक पुसलं. नशिबान कुत्र का नाक पुसणारी? कुत्र नाही का? नाही कुत्र. काय विमानात बसले म्हणजे लय नशिबान असतात का? एकदा आम्ही तिरुपतीला चाललो. तिरुपतीला चालल्यावर 3 सीट एकूण 2 सीट एकूण होते. एकूण 2 माणसं, एकूण 3. मला ती खिडकीच्या तोंडाला सीट भेटलं. त्याच्यातून काही हवा किंवा काही येत नसती वाटत. येत नाही म्हणजे मला आलेली नाही, त्याच्यामुळे तुम्हाला बी तशीच असेल ना. हो. तर मग ते खिडकीच्या तोंडाला ना अलीकून 2 जण बसले. त्याच्यात एक बाई होती आणि एक माणूस होता. ते चेहऱ्यावरून लक्षात आलं ही बाई असा नाही तर कपडे दोघायला सारखेच होते. मिशा त्याला नव्हत्या आणि तिला तर नसत्यातच. मग त्याने पेरू काढा. माणसं लय असं एखाद्या चांगल्या उपभोगात गेले म्हणजे फार विद्वान असते असं नसते. दादा पेरू काढायच्या नंतर पिशू दादा विमानात काही चाकू बिकू काही नसतोय. ते पेरू काढा बरोबर आता हात त्यांच्या ते खाती की घालून ना हाती की मला लगेच कळाले नाही. बऱ्या घरचे लोक असतील यायन काय काशा काढ्या नाही, जेवारीला हात लावला नाही, कधी इळा हातात घेतला नाही, कधी कुराड हातात घेतला नाही, काहीच नाही. हे कारखान्यातले मुंबई होते, साखरेच्या पोत्यातले नाही, कारखान्यातले. हो, ते लगेच कळत ते. मी म्हणलं आता हे पेरू कसं खातेन बघा. ती बाईन दाबा होतं, तिचे नाजूक खातं, यानं दाबा होतं. ते तसाच ममुल्या होता. त्याला काय असं एवढं ज्ञान नव्हतं, असं काही धटकट नव्हतं ना. मी त्याचे दोन्ही हात असे कर दाबले असते, त्याचे टिपरी मोडे आणि मनगट मोडे असते. मी ते पैशावाले असेल माझ्यासारख्या 10 लोकांना इकत गेला असे पैसे असतील त्याच. ते कळलं लागली कांती. लक्षात आलं. तिने पेरू काढा मग त्याच्या हातात दिला. मला वाटलं बाई चांगली हो, नवऱ्याला खाल द्याला. पण नवऱ्याकडे पुसायला द्यालता. असा नवऱ्याकडे पुसायला द्याला. मग त्याच्याकडे घे ग, बरं तू नंतर घेतो का? अरे म्हणलं बायको म्हणावं का काय गडे, ही तारुतरूच बोलायला. इतकं काय आपल्याला काय जनगणना करायची, आपल्याला काय घेणे देणं, फुकट कळण शेड आहे का नाही. मग तिने ते पेरू असा खाल्ला. नाजूक दात तिचे ते. इतकं वर्णन करायला तुम्ही पुन्हा म्हणता कॅमेरा लावून पाहिलं होतं काय का? तुम्ही अशी एक कुंडी पुन्हा असे फुलदाणा घालणार आहेत ना तुम्ही. काय तुम्ही म्हणजे आग्या मावळाच्या माश्या. ज्यानं धुपून आणलं त्याला कांदा काढू द्यायचं आणि रस्त्यात गंडावाला भेटलं त्याला टासायचं. माणसं कशी देत का काय? तिने असं हळूच कोणतं पेरू खाल्ला. ए विवेक घे रे तू पण खा. तर मला वाटलं आता तिने इथं खाल्ला म्हणल्या विवेकनं असा फिरवा आणि खालून फोडा. पण विवेकनं दादा इतकी पण जागा नाही बदलली, त्याच जागेवर टोकारला. मला वाटतं त्या जागेवर चव जास्त असेल ना जिथं बायकोचे दात लागले ते. तुमच्या बाजूला काही माणसं होती सोबतचे, त्याला म्हणलं असं हात खुनीलं. लगेच ती बाई म्हणली प्लीज सायलेंट प्लीज. ते काय इंग्रजी बोलत होती. त्याला काही कळणं गेलं काय नाही. काय कळतं त्याला आहे का नाही. ते संचाल बोलले काय म्हणलं इमान जवळ गडे काय
काय बोलायला आपण यासाठी बसलोत का? अरे मी आणलं बाळ कुणी ज्या जागेवर टोकारलाय तिथला पेरू जर नवरा खालाय आणि तो ह्या विमानात पुण्यवान हे विमान ठिकाणाला जात नाही इकडे. एक तर समुद्रात पडन नाही तर वरची वरी जळण. वरी फोन लागत असला घरच्याला सांगा आमचं श्राद्ध करा. म्हणजे आम्ही आज मारायलो तिथे माहित होईल ना वरील काही विमानात रेंज येत नाही काय. हा शिव नालायक मला सांगा याच्यापेक्षा चांगल्याची कुठली किती चांगली आहे का नाही? श्रुतीने विचारलं माझा एक प्रश्न आहे. तुम्ही निसर्गाचा भेद मिटवता, निसर्गाचं द्वंद्व वाट मिटवता, इतकं तुमच्याकडे श्रेष्ठता आहे. ही आली कुठून? कुत्र्याचे डोळे पाण्याने डबडबले आणि श्रुती मातेला प्रणाम केला. हे श्रुती माते माझ्याकडे एक पुण्य होतं. मी पंढरपुरात जन्मलो किती पुण्य, वारकऱ्याच्या दारात जन्मलो तेही पुण्य राहू दे, पण माझ्याकडे एक पुण्य होतं. नित्य देव पाहून आलेला वारकरी मी त्या वारकऱ्याला पाहत होतो. नित्य देवाचं दर्शन घेऊन आलेला देवाला पाहणाऱ्या वारकऱ्याला पाहण्याशिवाय मी पाण्याचा थेंब पेत नव्हतो, अन्नाचा कण खात नव्हतो. महाराज देव पाहिल्यावर किती पुण्य भेटेल हा भाग सोडून द्या. देव पाहिल्यावर किती पुण्य भेटेल हा भाग सोडून द्या. पण देवाला पाहणाऱ्या वारकऱ्या पाहिल्याच्या नंतर कुत्रा हा निसर्गाचा भेद मिटवतोय. कमी पुरुषार्थ असेल तो कमी पुरुषार्थ असेल, ते कमी सुखाचं लौकिकत्व असेल. मग देव पाहणाऱ्याला पाहिल्यावर जर इतकं पुण्य प्राप्त होतंय तर देव पाहिल्यावर किती प्राप्त होत असेल. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात ही त्या पंढरपुरातल्या मालकाची रूपाची ताकद. त्याचं रूप बघितलं की दुःख जात, पाप शिल्लक राहत नाही. ही त्या रूपातली ताकद आहे. गेलं पाहिजे त्याच्या भेटीला, पाहिलं पाहिजे त्याला. आपल्याकडे ठराविक दिवस सांगितले ज्ञानोबा राय तुकोबारायांनी, ठराविक उपास सांगितले ज्ञानोबा राय तुकोबारायांनी. आपल्या मावल्या लय भंगिऱ्यांनी सांगितलेले उपास धरी त्यात. महाराष्ट्राच्या मातीतली या पवित्र वारकरी कुळातली मी जाती दोनच समजितो बर का. एक जात आहे कल्याण दादा शेतकऱ्याची आणि एक जात आहे वारकऱ्याची. बाकी तुमच्या जाती पोरापोरीचे लग्न करण्यापुरते ह्या अंगाला गुंडाळून काय घेणे त्याच्यावर. पण ओरिजिनल जात शेतकऱ्याची आणि ओरिजिनल जात वारकऱ्याची. तुमच्याकडे किती पैसे असले दादा पैसे खाता येतील? लोकायचं कशाला इचकू तुम्ही? मला अंदाज कशाला? दुसऱ्याची भितड कशाला पाडू मी? खाता येईल दादा तुम्हाला? नाही. सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी नाहीत खाता येईल. काय खावं लागेल? ज्वारी गहू. कसे तयार होते? ओरिजिनल शेतकऱ्याच्या रक्ताचा खांब मातीत पडतो आणि त्याच्यापासून मोती तयार होतात. महाराज विश्वातल्या जीवाचा, या मानवी जीवाच्या पोटाचा उदराचा विचार करतो त्याला शेतकरी राजा म्हणतात. ही एक शेतकऱ्याची जात आहे आणि एक वारकऱ्याची जात आहे. वारकरी
कोण्याही जातीचा असो, हो का उत्तम चांडाळ, माझे कपाळ त्याचे माई माझे वारकऱ्याला जातीचं शेत म्हणते का अमक्या जातीनं गहू पेरलं मी उगन, शेत म्हणते का अमक्या जातीच्यानं केळी लावल्यावर केळी लागतील, असं ऐकलं तुम्ही कधी? अमक्या जातीच्यानं टरबूज लावल्यावर ते टरबूज गोड असते असं म्हणतंय का शेत? नाही 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 नाही. ज्याच्या कर्तव्यात अपपर भाव नाही ती देशातली एक नंबरची जात शेतकऱ्याची. आणि ज्याच्याकडे पवित्रतेचं सूत्र चालतंय, नम्रतेचं सूत्र चालतंय, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. 4-2 अभंग पाठ असले, 10-5 श्लोक पाठ असले की कोणाच्या पाया पडत नाही असं समजायचंय. मागच्या जन्मात म्हशीतलं पोरग होता, म्हणजे म्हशीचं पोरग हाल्या होता समज, नसल वाकत एखाद्याच्या पुढं, नसल वाकत लवे त्याची माता राणी. पण या संप्रदायाचं ब्रीद काय? नम्रता. मग या विश्वामध्ये वारकरी संप्रदायात आला, या वारकऱ्याच्या जातीत आला की त्याच्याकडे नम्रता येते. मग त्या 2 जाती श्रेष्ठ सांगितल्या, एक शेतकऱ्याची जात आणि एक वारकऱ्याची जात. तुमच्या बाकीच्या जाती तुम्हाला किती चिटकून घ्यायच्या आणि किती तोडायचं तुम्ही ठरवा. विडाला एखादा म्हणेल बाळू महाराज तुम्हाला बाकीच्या जाती आवडत नाहीत का? आवडतात. पण शंका एका गोष्टीची, या भारत देशात अशी एक बी जात नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत. प्रत्येक जातीत लोक नालायक आहेत ना, आणि प्रत्येक जातीत लोक चांगले, म्हणून कोणाला चांगला आणि वाईट म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. पण एखाद्याला जर चांगलं म्हणत लोक म्हणतील महाराज तुम्हाला माहिती आहे का तितका भंगीर आहे. पण शेतकऱ्याला आणि वारकऱ्याला वाईट म्हणणार आहे कोणाची मायवेली, यम त्याला इतका हानील की त्याची इंचभर जागा तुम्हाला नाही लाल करायची, इंचभर जागा. या 2 अधिकारी जाते. चला रूपातली ताकद सांगतोय, परम पावन रूप ते फार श्रेष्ठ रूप. विश्वात एक इतका सुंदर व्यक्ती, इतका सुंदर व्यक्ती की त्याच्या सौंदर्याला आग लागो. माणूस सुंदर होता, फार दिसायला सुंदर. आपण कोणालाही सुंदर म्हणतो, नाकी डोळी असला की ते सुंदर आहे, ते गोरा पान आहे ते सुंदर आहे, तो आमका आहे तो तमका आहे, तो असा आहे तो तमका आहे, सुंदर आहे. असू दिन किती बी सुंदर, 7-8 दिवस बनेल नाही धुतली की वाह त्याचा. त्याच्या जवळ तरी बस वाटेल का दादा? 7-8 दिवस त्यानं बनेल तीच घालावा, आणि त्याच्या बाजूला आपण सोप्यावर बसवून आपल्याला गावरान तुपातले गुलाबजामू. माणूस काही नाटक करून बाहेर जाईल, पण त्याच्याजवळ बसायचं. आणि नंबर 1चा सुंदर म्हणले ते काय करू त्याचे सुंदरपणा? दुर्गंधीचं पोट आहे. सुंदर कोणाला म्हणत असतात? कोण असतो सुंदर? कोण कोण? महाराज दृश्यायाम चक्रे शुभे स्थिता यति चक्रा परिभेदायाम सौख्य आराशित राशी स्थिता सौख्याम स्थिती जायते नैवम गिरगावकर लिखितम. एकजण म्हणलाय महाराज कशातलं सांगत असतील? म्हणलं तुरीच्या पाट्यातलं. तू वाची जाईन सुमल्या, तू कशाला लोकांचे कपडे धुतू? जे लोकांचं इचकायचं ज्याला नाद लागला त्याला बायकोचे पर करत व्हाची वेळ येत असती. विडाला काय माणसं, काही माणसाचा असा नाद असतो त्याचं वर्णन नाही केलं ते म्हणतो कीर्तन पड राव. तू वर्णन केलं अरे तुला सकाळी बायकून रट्टे दिल ते त्या गालावर वन तेच होते, तीन थोतरीत आणली होती चप्पल, आणि तो वर्णन करून आम्ही मातीत जावा का? आराम करा
ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करू नरस्तुती माझी परिसादी विनंती निंदा अथवा स्तुती करावी करावी देवाची कीर्ती मानवाची अनेकाची स्तुती आम्हाला करायची असेल त्याच्या रूपाची करा त्याच्या नामाची करा त्याच्या पायाची करा बाकीच्यांची आपण त्या लायकीचे नाहीत ना टेलर आपला तो अधिकार नाहीये दादा आपण सर्वसामान्य माणसं आहेत आपण स्तुती योग्यतेची नाहीत त्याची करा रूपाची ताकद विश्वास सुंदर व्यक्ती विश्वास सुंदर सौंदर्य कशाने टिकते माहिती कर्तव्यानं ज्याचा कर्तव्यांक पुढे त्याचं सौंदर्य टिकत असते तुम्हाला जर एखादी योजना पास करायची असेल तर सही कलेक्टरची लागते की नाही दादा लागते नंबर 1 चा माणूस सुंदर आहे त्याला फिल्मी सृष्टीत अधिग्रहण म्हणजे त्याला हे केलं आमंत्रित केलं फिल्मी सृष्टीत हा म्हणले तुझ्यासारखा हिरोज कोण नाही त्याची सही घेतली 12,000चा संडास तरी पास होईल का आणि कलेक्टर दिसायला घोंगडीवाणी वरा पान तुम्हाला काळीच घोंगडी कशी पोटात खपती ढवळी घोंगडी नसती का माणसं काय आगाऊच गोष्टी लक्ष ठेवते घोंगडीवाणी म्हणलं की काळ्याच घोंगडी लक्ष गेलं नाही का तुमचं असा कलेक्टर चालता येत नाही मी पाहिलं आमच्या ड्रायव्हरच्या कलेक्टर दिव्यांग होते माग फोटो आलता बघलात आणि गुडघ्यावर चालत होते पण जिल्हा ताब्यात त्यांनी सही केली तालुक्यातल्या लोकांना घरकुलं हो त्याच्या सहीनं कायदा झालेला पास तालुक्यातल्या शेतकऱ्याला सौर ऊर्जेचे पंप काय ताकद असते हे जण मला ते दिसत नाही चांगलं ते सही नसती चांगली का काय रे तुझ्या सहीनं भाकर नाही भेटायची रे सुमऱ्या येडपटीस का काय वर्णन असं नसतं वर्णन कर्तव्याचं असतं कलेक्टर रुपा पाहायचा नाही त्याच्या पदावर पाहायचा असतो गाय मोठी किती दिसते याच्यावर पाहायचं नाही तिच्या दुधावर पाहायचं असतं आंब्याचं झाड किती मोठे सावली बघायचं नाही कैऱ्या किती लागतात 10 अर्धा एकर रानात सावली जातली कैरीत लागत नाही मार्गशीर्ष महिन्यातल्या कामी ह्या बायाला आणा फांदे तोडून मांडा शांबाला नावाची कन्या होती बरं का भद्रश्रवा नावाचा राजा होता बरं का आणि काय राज्य मातीत गेलं बरं का आणि काय बापाच्या घरून मिठाची कळशी आणली बरं का एक मिठाचा खडा सैन्याच्या हातात दिला बरं का आणि काय त्या सैन्याला मीठ खाल्ल्यावर ताकद आली बरं का फडा पुढचं सैन्य मारलं बरं का श्यामबाला नावाची कन्या होती बरं का सुंबळ्या मिठानं जर सैन्य मेला असतं सुंबळ्या आपल्या देशातल्या जवानायला मिठत दिला असतं ना पुते खाला रे पचक भर मीठ खा आणि देशाच्या शिमेवर लढा असं काही नसतं रे सुंबळ्या येलाची बेलाला शिमग्याच्या तेलाला तुला कोण्या नरकात टाकाव सुंबळ्या या मला कळणार नाही रे नालाय का अरे जरा वाचून सांगाय पाहुन ग्रंथ असं कुठं असतं का तिथं मग ते आंबे त्याच कामी नाही मंदिर किती चांगल्या पाषाणाचे त्याच्यापेक्षा मधली मूर्ती सांगा आपल्याकडे कर्तव्याचा सुगंध असतो आपल्या कर्तव्याचं सौंदर्य असतंय हो महाराज कीर्तन करत होते चालू होता अभंगात पुरावा आला पण त्या प्रसंगाला प्रसंग कोण्या रसात चालू आहे त्या रसात जर प्रमाण म्हणत असताना तसा जर स्वर लावला बाकीचे लोक त्याच्या रूपाकडे
पाहत नाहीत, त्याच्या त्या आवाजाकडे पाहतात. त्याच्या आवाजाच्या दर्जावून त्याचं रूप ठरले जाते. पण सोय तसा लावा लागेल ना. राम वनवासाला चालले आणि चाल लावली, कसा मला टाकून घ्या. कशी वळवळ करते असा असा स्वर लावल्या कसं आहे का नाही. त्याच्याकडे कसं पाहते ते म्हणावं लागेल. निळा म्हणे नवरस देख जाणती गायक विरळात. महाराज अर्थदृष्टी ज्याला असती का, कीर्तनकार बोलत असताना, भागवतकार रामायणकार बोलत असताना अर्थदृष्टी ठेवून जर जो त्याचा पुरावा आणि त्याचा सूर लावित असेल ते ऐकावंसं वाटतंय. माझ्या लहानपणी एक सिनेमा पाहिला मी. तेव्हा पांढरे आणि ढवळे टीव्ही होते, चित्र असे कलरचे नव्हते, ब्लॅक अँड व्हाईट असं नव्हते. ती पण दुसऱ्याच्या घरी आणटी नव्हती, हल्ला की साऱ्या मुंग्याच येत होत्या. म्हणून एक जण हलवायलाच ते वरी आलं का रे, एक जण आलं, थांब 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 आता थांब. ते आणटीने होते ते दुसऱ्याचे, आणि त्यावरची बैठक भरल्या मग आम्हाला कोण मदत. तेव्हा पिक्चर पाहिला होता. तर पिक्चर मधल्या एका खोट्या मास्तरचं वाजलं होतं. पिक्चर मधल्या एका खोट्या, ते तात्पुरता नाटकातला मास्तर होता आणि त्याचं ते वाजलं होतं. त्या पिक्चरचं नाव होतं पिंजरा. कशी तोडी लावली होती त्यात, नारे 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 नाना